अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावास्या तिथीबद्दल असणार आहे. अमावास्या तिथी म्हटलं तर अनेकांना वाटतं की अशुभ तिथी आहे, पण तसं काही नाही. प्रत्येक तिथी ही शुभ कशी बनवायची हे आपल्या हातात असतं. प्रत्येक तिथीला जर आपण काही सेवा आणि उपाय केल्या तर प्रत्येक तिथी आपल्याला भरभरून आशीर्वादच देत असते. त्याचप्रमाणे बघा, आजची जी अमावास्या आहे ती खास असणार आहे. खास यासाठी कारण आज आहे सोमवती अमावास्या. प्रत्येक अमावास्या महत्त्वाची असते, पण यावेळेस ती सोमवारी आलेली आहे म्हणून हिला सोमवती अमावास्या म्हणून ओळखलं जातं. आणि ही अमावास्या तिथी जी आहे ती आज 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:34 सुरू होत आहे. ती उद्या संध्याकाळी म्हणजे 17 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:30 असणार आहे. म्हणूनच या अमावास्याला देखील आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरातील वास्तुदोष आणि पितृदोष घालवण्यासाठी काय करायचे आहे हे आपण जाणून घेणार आहोत. दही भातामार्फत आपण अनेक प्रकारचे उपाय करू शकतो आणि आपल्या अनेक अडचणी आणि समस्या यांना पूर्णविराम देऊ शकतो. फक्त आपल्याला काही मिळवण्यासाठी कष्ट देखील करणं गरजेचंच असतं. कष्टाला पर्याय नाही. पैसा कमवण्यासाठी आपल्याला नोकरी व्यवसाय करणं भाग आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थी असेल तर त्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी अभ्यास करणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे घराची भरभराट व्हावी यासाठी आपल्याला कष्ट तर करायचेच आहेत. पण त्याचबरोबर काही उपाय आणि सेवा केल्या तर प्रत्येक कामात यश हे निश्चितच मिळतं. तर दहीभातामार्फत आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत हे आपण जाणून घेऊयात. पण त्यापूर्वी बघा, आजची जी अमावास्या आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अमावास्या संध्याकाळी 5:34 सुरू होत आहे आणि उद्या संध्याकाळी म्हणजे 17 तारीखला संध्याकाळी 5:30 संपत आहे. त्यामुळे ह्यातले जे उपाय आहेत, हे जे 5 उपाय सांगणार आहेत त्यातले काही उपाय आपल्याला आज संध्याकाळी म्हणजे दिवा लागल्यानंतर करायचे आहेत आणि काही उपाय जे आहेत म्हणजे आपल्या पितरांना नैवेद्य वगैरे जे दाखवायचे आहे, हे जे उपाय आहेत ते आपल्याला उद्या म्हणजे उद्या 17 तारीखला करायचे आहेत, हे लक्षात घ्या. तर मग चला जाणून घेऊयात आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचे आहेत. तर बघा, सगळ्यात पहिला जो उपाय करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे हे बघूयात आणि तो कसा करायचा आहे हे जाणून घेऊयात. तर बघा, तुमच्या घरामध्ये सातत्याने जर आजारपण येत असेल, प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील, एखादं काम हाती घेतलं आणि ते पूर्ण होता होता राहून जात असेल, पैसा येत असेल पण तो टिकत नसेल, तर समजून जावं की आपल्याला पितृदोष आहे आणि प्रखर पितृदोष मुक्त करण्यासाठी विविध प्रकारचे विधी जे आहेत ते केले जातात. जसं नारायण नागबली असेल, पण बघा, नारायण नागबली करण्यासाठी म्हणजे तितकं ते सोपं नाही. त्यासाठी खर्च देखील तितकाच करावा लागतो. आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे अडचण असेल तर त्या गोष्टी आपण लगेच करू शकत नाही. पण तोपर्यंत बघा, आपण हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा जर हे छोटे छोटे उपाय केले तर त्याने देखील आपल्याला बराच फायदा जो आहे तो जाणवतो. तर त्यामध्ये प्रामुख्याने बघा, दहीभाताचा उपाय केला म्हणजे हे उपाय जे आहेत ते केले जातात. अमावास्या तिथीच्या दिवशी हे उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे असतात. आता बघा, दहीभाताचा हा उपाय करताना आपल्याला जो तांदूळ घ्यायचा आहे तो तांदूळ घेण्याची पद्धत अशी आहे की 1 मूठ तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने म्हणजे आपल्या हाताच्या मुठीमध्ये जेवढा तांदूळ राहील तेवढा तांदूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या तांदूळामध्ये तेल आणि मीठ न घालता आपल्याला हा तांदूळ जो आहे तो शिजवायचा आहे. फक्त पाण्यामध्ये हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने शिजवलेल्या भाताचे आपल्याला 4 ते 5 प्रकारे उपाय जे आहेत ते करता येतात. तुम्ही जो शक्य होईल तो उपाय करू शकता किंवा सगळे करणं शक्य झालं तर सगळ्यासाठी हा भात जो आहे तो तुम्ही वापरू शकता. वेगवेगळा शिजवण्याची गरज नाही. तर हा जो तुम्ही भात शिजवलेला आहे त्यातला थोडासा भात काढून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला 5 उपाय सांगणार आहे. तुम्ही जर एकच उपाय करणार असाल तर तुम्ही सगळा भात घ्यायचा आहे आपल्याला. पण जर तुम्ही 5च्या 5 उपाय करणार असाल तर आपल्याला ह्यातलाच थोडा थोडा भात वापरायचा आहे. पण बघा, शेवटचा उपाय करताना आपल्याला हा भात जो आहे तो शिल्लक ठेवायचा नाही, सगळं आपल्याला संपवायचं आहे, हे लक्षात घ्या. तर यातला बघा, थोडासा भात काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये चमचाभर दही जे आहे ते घ्यायचं आहे. हा जो दही भात आहे तो एखाद्या केळीच्या पानावरती किंवा मग पत्रावळीवरती घ्यायचा आहे किंवा मग एखादी प्लेट म्हणजे स्टीलची प्लेट जी तुम्ही वापरत नसाल अशी एखादी प्लेट जी कायमस्वरूपी तुम्ही घरात ठेवा, जेणेकरून प्रत्येक अमावास्येला हा जो उपाय आहे तो तुम्हाला करता येईल. शक्यतो प्लास्टिकचं भांडं घेऊ नका, स्टीलचंच भांडं घ्या किंवा सरळ मग पत्रावळी घ्या.
आता हा जो दहीभात आहे तो आपल्याला तुमची जर गच्ची असेल तर गच्चीवरती तुम्ही ठेवू शकता किंवा गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये ठेवू शकता. पण शक्यतो दक्षिण दिशेला आपल्याला हा जो दहीभात आहे तो ठेवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण नैवेद्य ठेवण्यासाठी पाण्याचा भरीव करतो त्याप्रमाणे पाण्याचा आपल्याला गोल करायचा आहे आणि त्यावरती ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे. आणि त्यानंतर पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवाय नमः असं म्हणायचं आहे. आणि अशा पद्धतीने पितरांचं स्मरण करून आपल्याला हा जो दहीभाताचा उपाय आहे तो करायचा आहे. निश्चितच आपला पितृदोष जो आहे तो दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. हा जो दहीभात आहे तो आवर्जून आपले पितृ येऊन खात असतात. हा जो दहीभात आहे तो कावळ्याने खाल्ला तर चांगलंच आहे, पण दुसऱ्या कुठल्या पक्षाने खाल्ला तर खाऊ द्यात, काही हरकत नाही. पण अशा प्रकारे जो दहीभात आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो बघा, त्यामध्ये एक गौरी घ्यायची. आता पूजेच्या दुकानामध्ये आपल्याला बिस्किटाच्या आकारांच्या छोट्या गौऱ्या मिळतात. त्यातला छोटासा तुकडा घ्यायचा आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आणि हे पेटवायचं आहे. आणि यावरती थोडासा दहीभात जो आहे तो शिंपडायचा आहे. आणि पितरांचं अशा प्रकारे आपल्याला स्मरण करायचं आहे. हे जे दहीभात आहे त्याच्या वासाने पितृ सुखावले जातात असं म्हटलं जातं. तो जो नैवेद्य आहे तो पितरांपर्यंत पोचतो अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला हा देखील उपाय करणं सोपं आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता. यानंतरचा तिसरा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे तर बघा, तुमची कच्ची असेल किंवा मग गॅलरी असेल तर तिथे ठिकठिकाणी आपल्याला थोडा थोडा दहीभात जो आहे तो ठेवायचा आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे किंवा आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. वास्तुदेवतेचं स्मरण करायचं आहे. ओम वास्तुदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. आणि गच्चीवरती, म्हणजे तुमची गच्ची असेल तर गच्चीवरती किंवा मग गॅलरी असेल तर गॅलरीवरती असं 4-5 म्हणजे प्रत्येक दिशेला आपल्याला थोडा थोडा दहीभात जो आहे तो ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हा दहीभाताचा उपाय केल्याने देखील आपला वास्तुदोष आणि पितृदोष जो आहे तो दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. यानंतरचा जो उपाय आहे तो करण्यासाठी, म्हणजे तो कशा पद्धतीने करायचा तर बघा, आपल्या घरातील एखादी व्यक्ती सातत्याने जर आजारी राहत असेल किंवा करती व्यक्ती आहे तिला जर सातत्याने कामामध्ये अडथळे येत असतील किंवा विद्यार्थी असतील, मुलं बाळं त्यांना यश मिळत नसेल किंवा यापैकी कोणताही प्रॉब्लेम नसेल तरी देखील बघा, घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती व्हावी, प्रकृती चांगली राहावी यासाठी अशाच पद्धतीने दहीभात जो आहे तो उतरवून, म्हणजे त्यांच्यावरून उतरवून एखाद्या झाडाखाली आपल्याला नेऊन ठेवायचं आहे. त्याने देखील आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची म्हणजे निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांना मदत मिळत असते. पाचवा आणि शेवटचा जो उपाय आहे तो आपल्याला आपला वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि घराची दृष्ट काढण्यासाठी करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा तर बघा, अशा पद्धतीने थोडासा दहीभात जो आहे तो एखाद्या पेपर प्लेटमध्ये किंवा मग एखाद्या पत्रावळीवरती किंवा मग एका करवंटीमध्ये वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि अशा प्रकारे तो आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरायचा आहे. हा जो दहीभात आहे तो घेऊन आपल्या ओंजळीमध्ये घेऊन संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला मौन व्रत घ्यायचं आहे. कुणाशी बोलायचं नाही. फक्त आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे आणि मनामध्ये सकारात्मक भाव ठेवायचे आहेत. आणि आपल्या मुख्य दरवाजावरती यायचं आणि मुख्य दरवाजावरून हा जो दहीभात आहे तो 7 वेळा उतरवायचा आहे. आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा मग तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून तुम्ही हा जो उतारा आहे तो करायचा आहे. आणि हा दहीभात जो आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून हा जो दहीभात आहे तो एखाद्या मुक्या जनावराच्या मुखात जाईल. अशा पद्धतीने आपण दहीभाताचा उतार आपल्या घरावरून केला तरी देखील आपल्या घरातील नकारात्मकता आणि आपल्या घराची दृष्ट निघण्यासाठी मदत होत असते. त्याचप्रमाणे आपला वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते. तर बघा, अशा पद्धतीने हे 5 दहीभाताचे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत. आता यातले जे उतारा आपल्याला करायचा आहे तो आपल्याला आज म्हणजे 16 तारीखला संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर आपल्याला करायचे आहेत. आणि जे पितरांसाठी नैवेद्य आपल्याला ठेवायचे आहे ते आपल्याला उद्या 17 तारीखला करायचं आहे. अशा पद्धतीने हे 5 उपाय आपल्याला करायचे आहेत. पण बघा, आपल्याला आज म्हणजे उतारा जो करायचा आहे आज आपल्याला, तो करत असताना आपल्याला भात जो आहे तो शिल्लक ठेवायचा नाही. त्याचप्रमाणे उद्या आपण जे हे पितरांसाठी नैवेद्य ठेवणार आहोत त्यामध्ये जेव्हा तुम्ही भात शिजवणार आहात तो देखील आपल्याला शेवटचा उपाय करताना भात आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही, हे लक्षात घ्या. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय केल्याने आपला वास्तुदोष आणि पितृदोष दूर होणार असेल तर नक्कीच हे उपाय आपल्याला करून बघायला हवेत. पण त्यामध्ये सातत्य देखील असणं गरजेचं आहे. लागोपाठ येणाऱ्या 6 अमावास्या जर तुम्ही हे उपाय केलेत तर निश्चितच तुमचे म्हणजे तुम्हाला 100% यामध्ये फरक जे आहे ते दिसून येतील.
आणि यामध्ये जर मासिक धर्म आला किंवा मग इतर जर काही अडचण असेल ज्यामुळे तुम्हाला उपाय करता येणं शक्य नाही आहे त्या अमावास्येला, तर मग एखादी अमावास्या सोडून त्याची पुढची जी अमावास्या येईल त्या अमावास्येला तुम्ही हा उपाय जो आहे तो कंटिन्यू करू शकता. अशा पद्धतीने नक्कीच आपल्याला हा उपाय जो आहे तो दहीभाताचा उपाय आपल्याला करून बघायचे आहेत आणि आपला वास्तुदोष पितृदोष जो आहे तो दूर करायचा आहे. तर निश्चितच आपण हे उपाय जे आहेत ते करून बघा. तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम जे आहेत ते दिसून येतील. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.